तर मी तुम्हाला म्हणलेलं ना, जर मूर्तींची म्हणजे शिल्पांची तोड हे मंदिर आहे, आतमध्ये चाललोय आपण. ती व्यवस्थेतली गणपतीची मूर्ती येते लेफ्टला तुम्हाला दिसत असेल तर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता संध्याकाळचे वाजलेत 7:40 झालेत. तर आत्ता मी व्हिडिओची सुरुवात करतो आहे कारण आपण उद्या सकाळी लवकर निघणार आहे दौंडला. तर दौंडला कशाला चाललो आहे तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये कळेलच, येणाऱ्या 1-2 व्हिडिओजमध्ये. तर तिथे खूप अशा इंटरेस्टिंग जागा आहेत असं मी वाचलं आणि म्हणलं ते आपण बघायला पाहिजे. तर मग म्हणलं आता 2 दिवस आहे मला सुट्टी, तर म्हणलं आता आपण निघूया आणि थोडंसं दौंडच्या आसपासची जागा एक्सप्लोर करूया. तर 1 दिवस आपला मुक्काम असणार आहे दौंडमध्ये. सकाळी आपण हडपसर मार्गे दौंडला निघणार आहे कारण आपल्याला ट्रॅफिक अवॉइड करायचं आहे. तर मी म्हणतो सकाळी लवकर निघूया. तर जेवढं लवकर निघता येईल तेवढं निघूया, म्हणजे आपल्याला इंटरनल ट्रॅफिक नाही भेटणार. तर तिथे पोहोचून मग आपण एखाद्या हॉटेल वगैरे घेऊया जिथनं आपल्याला सेंटरला पडेल ते हॉटेल, आणि तिथून मग आजूबाजूला आपल्याला फिरता येईल. असंच मी सेंटरला बघून एक हॉटेल आपल्याला बघायला लागेल गेल्यावर, मग बघूया कुठलं सापडते. तर दौंडमध्ये किंवा दौंडच्या थोडंसं आसपास असेल तर असेल मी तिथे थांबणार आहे, म्हणजे आपल्याला ते सेंटरला पडेल. तर आता मी थोडंसं मोबाईल आणि कॅमेराज वगैरे गॅजेट आपले चार्जिंग करतो आहे, तर ते आवरून घेतो आणि मग गाडी थोडीशी पुसायची आहे कारण झाकून ठेवली असते मी. तर गाडीचं थोडंसं हवा वगैरे चेक करून येतो आणि मग आपण सकाळी उद्या लवकर निघणार आहे दौंडसाठी. तर भेटूया उद्या सकाळी. आता 7 वाजलेत आणि आपण आत्ता आलो आहे संचेती ब्रिजच्या इथे. तर म्हणजे वाकडेवाडीच्या इथे. तर आपण इथनं आता स्टेशनला जाणार आहे. तिथून पुढे आपल्याला हडपसरवरनं उरळी कांचन मार्गे यवत मार्गे पुढे जायचं आहे. तर आत्ता 6:45 झालेत आणि आत्ता आपण इथे पोहोचलो. सकाळचे 7:30 वाजले. लोणी काळभोरच्या थोडं पुढे आलो मी आणि इथं थोडं चहा प्यायला मागे थांबलो होतो. तर थोडा चहा घेतला. तर इथं आवाज खूप आहे. आज शनिवार आहे पण ट्रॅफिक भरपूर आहे बघा, त्यामुळे आवाज खूप येतो. तर मी थोडं प्लॅनमध्ये चेंज केला आहे. तर म्हणजे दौंडला तर आपण जाणारच आहे. तर ॲम्ब्युलन्स दौंडला तर आपण जाणारच आहे, पण तर थोडं पुढे गेले ना यवतपासून राईट घ्यायचं आहे आपल्याला आणि तिथे भुलेश्वरचं मंदिर आहे. तर तिथे पण खूप मस्त मंदिर आहे आणि बघायचं आहे, बघायसारखं आहे. तर त्यामुळं म्हणलं आता रस्त्यातच आहे, या साईडला आलोच आपण. तर म्हणलं जाता जाता बघूया आणि मग आपण दौंडला जाऊया. तर पहिल्यांदा भुलेश्वरला आपल्याला यवतपर्यंत जायला लागेल. तिथनं राईटला आपल्याला एक अर्धा तास आतमध्ये जायला लागेल आणि त्याच्यानंतर मग भुलेश्वर बघूया कसं मंदिर आहे. खूप मस्त आहे. मी थोडंसं त्याची व्हिडिओ वगैरे बघितले होते, तर ते पण आज बघूया आणि मग पुढे काय काय होते ते तुम्हाला सांगत जातो. आज बरंच ट्रॅफिक आहे, शनिवार आहे. मला सिटीच्या बाहेर आलाच भरपूर वेळ लागला. बाहेर बराच आवाज आहे, तर तुम्हाला नीट ऐकू आलं नसेल तर म्हणलं आणि तर सांगूया. तर दौंडला तर आपण जाणारच आहे, पण रस्त्यात आहे ना इथे आपण भुलेश्वरचं एक मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे. तर त्याचं पण दर्शन घेऊया आणि मग आपण दौंडला जाऊया, दौंड साईडला जाऊया. तर आपण म्हणलं आता इकडंपर्यंत आलोच, यवतपर्यंत. यवतमधूनच आपण पुढे जाणार आहे. तर म्हणलं यवतपासून आपल्याला राईटला थोडं आतमध्ये जायला लागेल आणि एक अर्धा तास लागेल आपल्याला, 20-25 मिनिट लागेल. तर तिथं आपल्याला भुलेश्वरचं मंदिर आहे, वरती डोंगरावरती आणि खूप मस्त आहे. तर म्हणलं जाता जाता इकडे आलोच या साईडला. तर भुलेश्वरचं दर्शन घेऊया आणि मगच पुढे जाऊया. तर पहिल्यांदा भुलेश्वरपर्यंत जाऊया आणि कसं मंदिर आहे बघूया आणि मग पुढे काय काय होतं ते मी तुम्हाला सांगत जाईन. आज ट्रॅफिक भरपूर आहे
अजून एक आपल्याला अर्धा तास लागेल. हा सोलापूर हायवे NH65 हा सरळ पुढे इंदापूरवरनं टेंभुर्णी मार्गे आहे ना, सरळ पुढे सोलापूरला जातं. तर आपल्याला इकडेच परत यायचं आहे, पण आधी आपल्याला राईड घेऊन आहे ना पुढे आतमध्ये जायचं आहे यवतपासून. तिथं बुलेश्वरला जाणार आहे आपण. आपण हायवे सोडला आहे आता, राईड घेऊन यवतमधनं आतमध्ये आलो आहे. इथून आपल्याला एक 15-20 मिनटं लागतील जायला. आता इथे छोटा रोड लागला आहे, हायवे सोडला आहे पण आतमध्ये आलो आहे. ते वरती राईटला तुम्हाला दिसत असेल तिथं मंदिर आहे वरती, तिथंपर्यंत गाडी जाते. मंदिर आहे ना डोंगरावरती आणि या मंदिरात आहे ना वेगवेगळी शिल्प आहेत भरपूर. तर कोरीवकाम दगडामध्ये केलेलं आहे, तर त्यामुळं हे मंदिर आहे ना खूप स्पेशल आहे. जेव्हा इंग्रजांच्या काळात आणि मुघलांच्या काळात आहे ना इथं तोडफोड पण झालेली, सेम तोडफोड भरपूर आपल्या मंदिरांमध्ये झालेली. तर तिथे काही मूर्ती आहेत ना त्या आज पण तशाच आहेत. ज्या तोडफोड झाली होती ना त्यांची, म्हणजे थोडंसं डॅमेज करायचा त्यांचा प्रयत्न केला होता त्याला, मग त्या मूर्त्या तशाच आहेत अजून, ज्या फुटलेल्या अवस्थेत आहेत तशा. तर आपण इकडे यवतवरनंच पुढे चाललेलो, तर म्हणलं एक 20 मिनटं आत जाऊया आणि बुलेश्वरचं पण दर्शन घेऊया आणि मग आपण परत पुढे दौंडला जाऊया. आता आलो आहे आपण आतमध्ये. तर इथे वरतीच आहेत मंदिर. आपण बुलेश्वरच्या मंदिराच्या इथे गाडी पार्किंगवर केली आणि आता आपण मंदिरात जाऊन येऊया. असा परिसर आहे इथला, एकदम डोंगरावरती आहे. तर इथे पार्किंगवर आहे मोठं, तर इथे आपण गाडी पार्क केली आणि इथं मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे. तर आपण आता इथे शूज वगैरे इथे काढूया आणि मग आपण दर्शन घ्यायला जाऊया आणि तुम्हाला दाखवतो आतमध्ये किती मस्त आहे. शंभू शंकर तर पायऱ्या आहेत. आपण आता वरती चढूया आणि मंदिरात जाऊया. इकडे मंदिर आहे, तर आपण आतमध्ये जाऊया. तर त्याच्या आधी म्हणलं इथला परिसर दाखवतो तुम्हाला. हे बघा किती वरती आहे. इथं छोटा रोड दिसतो ना, तिथूनच आलो आहे आपण. सकाळची वेळ आहे, आत्ता वाजलेत 1 मिनिट, आत्ता वाजलेत 8:42 झाले आणि मस्त वारा सुटलं आहे, जबरदस्त वाटतं इथे. असंही मंदिर आहे, आतमध्ये चाललो आहे आपण. तर मी तुम्हाला म्हणलेलं ना, जर मूर्तींची म्हणजे शिल्पांची तोडफोड झाली. हे बघा, हे असे शिल्पांची तोडफोड झाली आहे, पण किती मस्त आहे बघा, किती जुनी असतील. असं आहे मंदिर आहे पूर्ण. इथे पण वरती तुम्हाला दिसत असेल शिल्प आहेत किती मस्त. किती खांब आहे तिथे. आपला मित्र भेटला विनय, तो पण बुलेश्वरला आला आहे, तर त्याला पण आपण सबस्क्राईब करायला लावलं आहे. खूप मस्त मंदिर आहे. तर इथून आहे ना
आतमध्ये हे बघा खांब किती आहेत. हे बघा त्यावेळी लोकांनी कसं केलं असेल, जबरदस्त. ती अवस्थेतली गणपतीची मूर्ती आहे इथे, लेफ्टला तुम्हाला दिसत असेल तर इथे. आणि इथे विठ्ठल आणि रुक्मिणीची मंदिर आहे. तू एकटाच आलास? हे बघ ना, ते त्यावेळी तोडफोड केलेली तसेच आहे. हे बघा किती खराब केले, हे तोडलं सगळं. त्यावेळी जेव्हा इंग्रजांचा काळ वगैरे होता ना, त्यावेळी मंदिराची खूप नासधूस झाली आहे. असं हे मंदिर आहे बघा, किती खांब आहे तिकडे. मस्त मंदिर आहे, दर्शन वगैरे मस्त झालं, जास्त गर्दी नाही आहे. तर आता आपण निघूया, थोडं खालती आहे ना तिथे जाऊया. तर झालं आपलं दर्शन. मागे मंदिर आहे, तर मी इथे थोडं पुढं आलो आहे, तुम्हाला एक दाखवायचं होतं. तर हे मंदिर आहे ना एका किल्ल्याच्या आतमध्ये होतं, म्हणजे दौलत मंगळगड असं या गडाचं नाव होतं, आणि त्याच्या आतमध्ये हे मंदिर आहे. तर आता गड तर राहिला नाही आहे, पण थोडी 1-2 बुर्ज आहेत, तर ते म्हणलं आपण बघूया म्हणून मी इथे आलो आहे. तर हे बघा, म्हणजे आता भिंत वगैरे तर नाही आहे किल्ल्याची, पण बुरुज आहे, त्याच्यावरनं आपल्याला कळतं आहे की इथं किल्ला आधी होताच. आणि तिकडे पण एक दिसते बघा, म्हणजे ते थोडीशी तटबंदी वगैरे, आणि एक बुरुज मला तिथं पण दिसते. आणि हे जवळ आहे आपल्या इथे, म्हणलं हे बघूया आपण. म्हणजे दौलत मंगळगड आहे ना, त्याच्या आतमध्ये हे मंदिर होतं बुलेश्वराचं. आणि हे बघा, हे असं बुरुज आहे. आता हा मोडलेला आहे, खराब झाला आहे. तर म्हटलं तिथे दिसत होता, तर म्हटलं बघूया जवळ जाऊन. तर असं हे मंदिर आहे वरती, आणि असा हा कडेनी गड होता. तर दौलत मंगळगड असं या गडाचं नाव होतं, आणि त्याच्या आतमधलं हे मंदिर आहे. तर बुलेश्वर नावाचं गाव पण आहे खाली छोटंसं, तर त्याच्यावरनंच मला वाटतं बुलेश्वर हे नाव पडलं आहे देवाला. तर आपलं दर्शन वगैरे झालं आहे. तर मी म्हणतो हा व्हिडिओ मी तर संपवतो आहे. इथनं पुढची जर्नी दौंडची मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवतो. तर आता इथून मी निघणार आहे परत दौंडला. तर वाटेत काय काय करतो आहे आणि ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओत दाखवतो. तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे. जर इथंपर्यंत बदल असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये दौंडमध्ये. तोपर्यंत